रात्रीचा दिवस कर दिवसाची रात्र कर, रात्रीचा दिवस कर दिवसाची रात्र कर, पण जोपर्यंत तुझं लक्ष्य प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नको, तोपर्यंत चांगला अभ्यास. संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढण्याची शक्ती असते. त्यामुळे उठ, जागृत हो, आणि जोपर्यंत आपण MSTCET चांगलं फोडून येत नाही तोपर्यंत थांबू नको. 10 दिवस आहे, 10 दिवसात दुनिया पलटू शकते. MSTCET चांगले मार्क्स मिळवण्यासाठी तू प्रयत्न कर. तुझे मार्क्स 60% 100% पर्यंत पोहोचायला वेळ लागतो. लढत राहा, झुंजत राहा, अभ्यास करत राहा. जर का यश आलं तर यशस्वी होणार, जर का अपयश आलं तर अनुभवी होणार. मुलं प्रत्येक वर्षी MSTCET एक्झाम देतात, परंतु त्याच्यापैकी फक्त आणि फक्त 5 ते 10% मुलं यशस्वी होतात. असं का होतं? आणि जर का तुम्हाला त्या 5 ते 10% लोकांमध्ये यायचं असणार तर पुढचे 2 ते 5 मिनिटं तुमच्या जीवनातले सर्वात महत्त्वाचे मिनिटं आहेत. मैदानात हरलेला व्यक्ती जिंकू शकतो, पण मनाने हरलेला व्यक्ती कुठलीच लढाई जिंकू शकत नाही. हो, तुलाच सांगतोय मी. अजून पण तू जागृत नसेल झालेला तर जागृत हो आणि पुढचे 2 मिनिटं व्यवस्थित ऐक आणि MSTCET या परीक्षेमध्ये आग लाव. अनेक विद्यार्थी विचारतात, सर अभ्यास होत नाही, अभ्यास कर मग. अनेक विद्यार्थी विचारतात, सर अजून काही झालं नाही अभ्यास. अरे सुरुवात कर मग. अनेक विद्यार्थी म्हणतात, सर काय करू, कसं होणार, अजून अभ्यास नाही झाला. अरे विचार नको करू, कृती कर. कृती करून अभ्यासाला अंमलात आण, तरच होणार. कारण काय देत बसतात? उठायचं, जागे व्हायचं, आणि जोपर्यंत MSTCET होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, जोपर्यंत 100% मिळवत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. ज्या वेळेस तुमची आतून जिद्द जागृत होणार त्यावेळेस समजून घ्यायचंय की तुम्हाला जीवनात कोणी सुद्धा हरवू शकत. एक व्यक्ती ज्याच्या पत्नीचा मृत्यू त्या एका पर्वत रांगेमुळे, एका डोंगरामुळे झालं, त्याने त्या डोंगराशी गाठ घेतली, त्या डोंगराशी युद्ध करण्याचा ठराव केला, आणि बघतो तर काय 1 वर्ष 2 वर्ष तो डोंगर फुटला आणि तिथून रस्ता बनवला. असे दशरथ मांझी. मुलांना आतून जिद्द राहिले ना तर बाहेरून कुठेही परिस्थिती राहिली ना काही सुद्धा होत. जर का तू आतून जिद्द ठेवून जर का पर्वत डोंगर तोडत असणार, अरे तुला तर MSTCET चांगले मार्क्स मिळवायचे. स्वतःच्या आतून जिद्द जागृत कर आणि MSTCET या परीक्षेमध्ये फोडून ये. रात्रीचा दिवस कर दिवसाची रात्र कर, रात्रीचा दिवस कर दिवसाची रात्र कर, पण जोपर्यंत तुझं लक्ष्य प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नको, तोपर्यंत चांगला अभ्यास. संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढण्याची शक्ती असते. त्यामुळे उठ, जागृत हो, आणि जोपर्यंत आपण MSTCET चांगलं फोडून येत नाही तोपर्यंत थांबू नको. 10 दिवस आहे, 10 दिवसात दुनिया पलटू शकते. MSTCET चांगले मार्क्स मिळवण्यासाठी तू प्रयत्न कर. तुझे मार्क्स 60% 100% पर्यंत पोहोचायला वेळ लागणार. जाता जाता तुला एकच सांगेल, लढत राहा, झुंजत राहा, अभ्यास करत राहा. जर का यश आलं तर यशस्वी होणार, जर का अपयश आलं तर अनुभवी होणार. लक्षात ठेव या 2 गोष्टी आणि चांगला अभ्यास कर. वेळ अजून पण आहे. चॅनलवर बघ, सर्व गोष्टी तुला मिळणार, सर्व मार्गदर्शन मिळणार. अजून पण तुला सांगतोय, काही शंका असल्यास सरांना कमेंट्समध्ये विचार. सर फक्त मुलांसाठी, मुलं फक्त सरांसाठी. या दोन्ही शक्ती मिळून आपण एक इतिहास घडवणार आणि सर्वात चांगले मार्क्स मिळवणार. हो, तुला सांगतोय मी, तू सर्व करू शकतो, तू जग जिंकू शकतोस. फक्त तुझ्या आतली शक्ती ओळख तू, आणि MSTCET 100% येणार म्हणजे येणार. तुझ्यावर, तू स्वतःवर विश्वास ठेव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू करू शकतोस.